नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ओव्हर हँगिंग बीम. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की सिम्पली सपोर्टेड बीम विथ UDL. आता बघू आपण ओव्हर हँगिंग बीम. ओके, ओव्हर हँगिंग म्हणजे बघा, पहिलं कसं होतं, सिम्पली सपोर्टेडमध्ये दोन्ही एंडला सपोर्ट राहत होता. इथं बघा, इथं एक सपोर्ट, इथं एक सपोर्ट, इकडं सपोर्ट नाही, इथं UDL. ओके, आणि याला कपर. म्हणजे आपण काय बघणार आहे, सिम्पली ओव्हर हँगिंग बीम विथ UDL अँड कपर. फर्स्ट प्रॉब्लेम काय, ड्रॉ SF अँड BM डायग्राम फॉर बीम ABCDE शो इन फिगर. बघा, ABCD आणि हे E. बघा, UDL कितीचा दिलेला आहे, 3 kN/m. ओके, आणि हे कपल आहे आणि पॉईंट लोड पण आहे. ओके, बघा ते कसं कन्वर्ट करायचं. आपण फर्स्ट डायग्राम कन्वर्ट करून घेऊ. ओके, बघा, हे 10 इंटू हे डिस्टन्स. ओके, 10 इंटू डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा, इथं घेऊ. ओके, इथं झाला, हा जो 10चा आहे, हा इथं 10 kN पॉईंट लोड जसे तसं ॲक्ट करेल. त्यानंतर 10 इंटू हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, 10 इंटू 1 म्हणजे हा किती झाला, 10चा झाला. ओके, 10 kN कपल पण झाला. डिस्टन्स किती आहे, 2 मीटर. त्यानंतर इथं 1 मीटर, त्यानंतर परत 1 मीटर, आणि इथून UDL स्टार्ट झालेला आहे. बघा, UDLचं पण आपण पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करून घेऊ. इथं इथपर्यंत एक टाकू, आणि इथून इथपर्यंत, आणि इथून इथपर्यंत दोन पॉईंट लोड टाकू. बघा, याच्या सेंटरला 1 मीटरला आणि याच्या सेंटरला 1 मीटरला. ओके, जेणेकरून सोपं जाईल. बघा, 3 इंटू हे डिस्टन्स, 3 इंटू 2 6, 6चा, आणि याचं सेंटर 2चं सेंटर 1 मीटर. ओके, इथून 1 मीटर आणि हे 1 मीटर. ओके, इथं पॉईंट लोड ॲक्ट झाला कितीचा, 3 इंटू 2 6चा, 6 kN. त्यानंतर बघा, इथं पण 3चं आहे. ओके, 3 इंटू 2 कितीचा, 6चा ॲड होईल कितीवर, 1 मीटरवरती. ओके, 1 मीटर. ओके, त्यानंतर डायरेक्ट कॅल्क्युलेशन घेऊ आपण. बघा, इथं पॉईंट ABCD, सॉरी हां, इथं काहीच नाही, D नाही, इथं D आणि इथं E. ओके, बघा, डायरेक्ट आपण सॉल्व करू. फर्स्ट आपल्याला रिॲक्शन फाइंड आउट करणं गरजेचं आहे. रिॲक्शन ॲट पॉईंट A आणि रिॲक्शन ॲट पॉईंट D. ओके, बघा, रिॲक्शन कसं मी या पेजवरती घेतो. इथं आपल्याला SF आणि BM डायग्राम फाइंड आउट करण्यासाठी, ड्रॉ करण्यासाठी. ओके, बघा, मोमेंट ॲट पॉईंट A इज इक्वल टू मोमेंट ॲट पॉईंट A. बघा, A पॉईंटला मोमेंट घेतो आपण. ओके, ईला नाही घेऊ शकत कारण की ईला सपोर्ट नाही. ओके, एला घेतला तर काय होईल, बघा, मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं मागच्या लेक्चरला की क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. ओके, बघा, 10चा पॉईंट लोड आहे, 10 इंटू डिस्टन्स, 10 इंटू डिस्टन्स 2 मीटर, क्लॉकवाईज म्हणून पॉझिटिव्ह. आता इथं कपल ॲड होईल. ओके, बघा, कपलला इंटू डिस्टन्स नसतं, प्लस क्लॉकवाईज म्हणून कपल. ओके, नेक्स्ट हा 6 कसा होतं आहे, क्लॉकवाईज. ओके, म्हणून प्लस 6 इंटू डिस्टन्स किती आहे, 2 + 1 3 + 4 + 5. नेक्स्ट हा B बघा, सॉरी D पॉईंट, RD कसा होतो आहे, अँटी क्लॉकवाईज, RD इंटू डिस्टन्स किती आहे, 6. नेक्स्ट
हा पॉईंट लोड हा कितीचा आहे 6चा. नेक्स्ट हा पण कसा होतोय क्लॉकवाईज. ओके, म्हणजे प्लस 6 इंटू 2 प्लस 1 3 प्लस 1 4 प्लस 1 5 प्लस 1 6 प्लस 1 7 इज इक्वल्स टू 0. बघा आपला आर डी किती येईल कॅल्शियममध्ये करून बघा. आर डी इज इक्वल्स टू 70 किलो न्यूटन. ओके, नेक्स्ट सबमिशन ऑफ एफ वाय इज इक्वल्स टू 0. बघा वाय डायरेक्शनला जसे जसे फोर्स आहे, जे जे फोर्स वाय डायरेक्शनला आहे त्यांचंच कॅल्क्युलेशन घ्यायचं. बघा अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. ओके, तर बघा आर ए अपवर्ड आहे -10 डाऊनवर्ड आहे. बघा कपल नाही घ्यायचा हां, फक्त पॉईंट लोड घेतोय. त्यानंतर इथं बघा 6 डाऊनवर्ड आहे. त्यानंतर आर डी प्लस आहे. त्यानंतर 6 डाऊनवर्ड आहे मायनस इज इक्वल्स टू 0. आर डीची व्हॅल्यू पुट करू. आर ए -10 -6 प्लस 70 -6 इज इक्वल्स टू 0. आर ए इज इक्वल्स टू कॅल्शियममध्ये करून बघा 5 किलो न्यूटन. ओके, नेक्स्ट एस एफ कॅल्क्युलेशन. एस एफ कॅल्क्युलेशन बघा आता प्रत्येक पॉईंटला प्लस मायनस लेफ्ट राईट साईड असते. ओके, एस एफ कॅल्क्युलेशनमध्ये फक्त वाय डायरेक्शनचे लोड घ्यायचे. ओके, बघा आता इकडून कॅल्क्युलेशन करू. शिअर फोर्स ॲट पॉईंट ए लेफ्ट इज इक्वल्स टू 0. शिअर फोर्स ॲट पॉईंट ए राईट इज इक्वल्स टू, बघा राईटला गेलो तर बघा फक्त एकच सपोर्ट आहे, तो पण कितीचा आर ए किती आला आपला 5. ओके, बघा आर ए कितीचा आहे 5 किलो न्यूटनचा, म्हणजे इथं काय आलं 5 किलो न्यूटन. त्याच्यानंतर शिअर फोर्स ॲट पॉईंट इथं नाही घ्यायचं, डायरेक्ट इथं घ्यायचं. ओके, शिअर फोर्स ॲट पॉईंट डी लेफ्ट, डीच्या लेफ्टला बघा, सॉरी एच्या राईटला झालं ना. आता शिअर फोर्स ॲट पॉईंट बी लेफ्ट, बीच्या लेफ्टला काय होईल, फक्त बीच्या लेफ्टला बघा तेवढंच राहील. ओके, इकडून कॅल्क्युलेशन बघा फक्त एक रिॲक्शन आहे म्हणून काय राहील 5 किलो न्यूटन. त्याच्यानंतर शिअर फोर्स ॲट पॉईंट बी राईट इज इक्वल्स टू, बीच्या राईटला गेलो बघा +5 -10 प्लस 5 -10 इज इक्वल्स टू -5 किलो न्यूटन. ओके, नेक्स्ट बघा शिअर फोर्स ॲट पॉईंट सीला, बघा सीला पण घ्यायचं. ओके, शिअर फोर्स ॲट पॉईंट सी इज इक्वल्स टू, सीपर्यंत काही चेंज झाला का नाही, म्हणजे -5 किलो न्यूटन. सीवरती एखादा फोर्स लोड ॲक्ट नाही झालेला. ओके, शिअर फोर्स ॲट पॉईंट डी लेफ्ट, डीच्या लेफ्टला बघा, डीच्या लेफ्टला गेलो काय होईल +5 -10 -6 5 -10 -6. ओके, काय येईल शिअर फोर्स ॲट पॉईंट डी लेफ्ट
shear force at point shear force at point D लेफ्टला किती येईल -11 किलोन्यूटन. त्यानंतर shear force at point D राईट इज इक्वल्स टू बघा डीच्या राईटला गेलो इथं. ओके बघा एक सपोर्ट वरती, त्यानंतर 10चा डाऊनवर्ड, 6 डाऊनवर्ड, त्यानंतर 70 अपवर्ड. ओके काय 5 minus 10 minus 6 plus 17 is equals to shear force at point D right 6 kilo Newton. Okay, next shear force at point E. ईला लेफ्ट राईट नाही कारण की ईला सपोर्ट नाही, म्हणजे काय येईल इथं बघा ईला इथं काय 6 आणि हे डाऊनवर्ड 6 आहे म्हणजे -6 इज इक्वल्स टू 0. सॉरी हे काय झालं गोंधळ झाला सगळा. ओके त्यानंतर डायग्राम ड्रॉ करून घेऊ. ओके सेम प्रोजेक्शन डाऊनवर्डला घ्यायचे. याचं प्रोजेक्शन घ्यायची गरज नाही, हा पॉईंट लोड नाही UDLचं लोड आहे. ओके त्यानंतर याचे प्रोजेक्शन आणि एंडचे प्रोजेक्शन. एक ॲक्सिस ड्रॉ करून घ्यायचा. बघा शेअर फोर्स ॲट पॉईंट ए लेफ्ट काय आहे 0, शेअर फोर्स ॲट पॉईंट ए राईट 5. ओके त्यानंतर शेअर फोर्स ॲट पॉईंट बीच्या लेफ्टला किती आहे 5चे. त्यानंतर शेअर फोर्स ॲट पॉईंट बी राईट -5 म्हणजे डायरेक्ट खाली. ओके शेअर फोर्स ॲट पॉईंट सीला -5चे. शेअर फोर्स ॲट पॉईंट डीच्या लेफ्टला किती आहे -11. ओके त्यानंतर शेअर फोर्स ॲट पॉईंट डीच्या राईटला किती आहे 6 म्हणजे +6 म्हणून वरती. आणि शेअर फोर्स ॲट पॉईंट ईला किती आहे 0. ओके ओके इथं किती आहे 5 -5 -5 -11 6 आणि 0. नेक्स्ट बघू BM कॅल्क्युलेशन. ओके BM कॅल्क्युलेशन बघा बेंडिंग मोमेंट पण इकडूनच घेत जाऊ. ओके बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट एला काय असेल बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट ए इज इक्वल्स टू 0. बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट बी इज इक्वल्स टू बघा बीला गेलो इकडून घ्यायचं कॅल्क्युलेशन. बघा RA म्हणजे 5 इंटू बघा कसं होतं आहे या पॉईंटला जायचं म्हणलं क्लॉकवाईज म्हणजे 5 इंटू डिस्टन्स किती आहे 2 इज इक्वल्स टू 10 किलोमीटर मीटर. ओके नेक्स्ट बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट सी सॉरी बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट बी लेफ्ट झालं, बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट बी राईट कपल ॲड ना म्हणून लेफ्ट राईट. ओके
त्यामध्ये फक्त काय होईल 10 + 10 होईल. ओके 5 × 2 + 10 = 20 kN/m. ओके त्यानंतर बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट सी. बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट सी. ओके बघा सीला गेलो. याचं कसं आहे मोमेंट क्लॉकवाईज होतं आहे. ओके पण याचं मोमेंट हे अँटी क्लॉकवाईज होतं आहे. ओके म्हणजे बघा = 5 × डिस्टन्स किती आहे 2 + 1 3 + 1 4. नेक्स्ट 10 × डिस्टन्स 2 मायनस अँटी क्लॉकवाईज आहे 10 × 2 बघा प्लस हे काय आहे कपल 10चं. ओके क्लॉकवाईज आहे म्हणून काय येईल 10 kN/m. बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट डी = डीला गेलो बघा काय येईल 5 × डिस्टन्स किती हो 5 × डिस्टन्स क्लॉकवाईज होतं आहे मोमेंट बघा क्लॉकवाईज 5 × 2 + 1 + 1 4 + 1 5 + 1 6 5 × 6 प्लस कपल 10 प्लस सॉरी हे बघा अँटी क्लॉकवाईज होतं आहे मोमेंट 10चं. ओके त्या पॉईंटवरचं म्हणजे -10 × डिस्टन्स किती 1 + 2 + 3 + 4. ओके नेक्स्ट हा पॉईंट लोड. ओके मायनस अँटी क्लॉकवाईज होतं आहे त्याचं मोमेंट म्हणून -6 × 1 = किती येईल त्याचा -6 kN/m. आणि बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट ई = 0. कॅल्क्युलेशन करून बघा. हे बघा इथपर्यंत किती आलं सगळं बघायचं डिस्टन्स ईला घ्यायचं करून बघायचं. ओके 0च येतं. नेक्स्ट ड्रॉ करू बेंडिंग मोमेंट डायग्राम. ओके बघा बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट ए 0. बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट बीच्या लेफ्टला किती आहे 10. बघा बीच्या लेफ्टला 10. त्यानंतर बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट बीच्या राईटला 20 म्हणजेच असंच अपवर्ड जाऊन द्यायचं. त्यानंतर बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट सीला किती आहे 10 म्हणजे सेम इथपर्यंत 10. ओके आता व्हिडिओ स्टार्ट झाला म्हणजे कर्व स्टार्ट होईल. ओके त्यानंतर बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट डी किती आहे -6. ओके म्हणून इथं काय येईल कर्व येईल. ओके -6. नेक्स्ट बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट ई ओव्हर हँगिंग म्हणून हायपरबोलिक कर्व. बघा आता इथं क्रॉस झालं डायरेक्ट. ओके हे डिस्टन्स यो पॉईंट ए बी सी डी आणि ई. बघा हे पॉईंट किती आहे 10 20 10 इथं किती -6 इथं 0. बघा इथं क्रॉस झालं. ओके म्हणून आपण काय करायचं याला एक्स मानायचं एवढं डिस्टन्स एक्स. ओके बघा हे प्रोजेक्शन सेम अपवर्डला जाऊन द्यायचं कुठपर्यंत आपल्या डायग्रामपर्यंत. ओके नेक्स्ट बघा ते कसं फाइंड आउट करणार याला एक्स मानलं. ओके बघा आणि इकडून मोमेंट घ्यायची. मोमेंट कोणाकडून इकडून घ्यायची. आता मोमेंट इकडून घेताना बघा क्लॉकवाईज जे मोमेंट होतं आहे ते मायनस घ्यायचं अँटी क्लॉकवाईज जे होतं आहे ते प्लस घ्यायचं. ओके बघा आता इथं
इकडून मोमेंट घेतोय म्हणून राईट साईडने. बेंडिंग मोमेंट ॲट x इज इक्वल्स टू, बघा ह्यो 6 आहे, 6 कसा होतोय क्लॉकवाईज, ओके, -6 इंटू बघा टोटल डिस्टन्स काय आपलं x आहे, ओके, टोटल डिस्टन्स एवढा x आहे, त्याच्यामधून ह्यो मायनस करायचा x - 1, 6 इंटू x - 1, ओके. त्यानंतर बघा हा RD आहे प्लस RD इंटू x मायनस एवढं डिस्टन्स, RD पासून एवढं डिस्टन्स मायनस करायचं, ओके, 2 इज इक्वल्स टू, बघा काय येतं डिस्टन्स 2.59, x इज इक्वल्स टू 2.59, ओके. बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट x इज इक्वल्स टू 0, ओके. हे झालं तुमचं किती, हे डिस्टन्स 2.59. कळालं का? बघा याच्यात काय करायचं, बेंडिंग मोमेंट काय करायचं, इथं आपलं क्रॉस झालेला आहे, ओके, त्याला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्टाफ्लेक्झर. तिथून सेम प्रोजेक्शन अपवर्डला जाऊन द्यायचं, त्याला डिस्टन्स मानायचं x आणि ह्या साईडने मोमेंट घ्यायचा, ओके. ह्या साईडने मोमेंट घेतला म्हणून टोटल डिस्टन्स किती x आहे, इथून जर आपण 6x डिस्टन्स कमी आहे म्हणून 6 इंटू आपल्याला तिकडचं डिस्टन्स माहीत नाही म्हणून हे इकडं माहिती आहे म्हणून 6 इंटू एक्समधून फक्त एवढं काढून टाकायचं, ओके. त्यानंतर बघा आणि ह्या साईडने मोमेंट घेतोय म्हणून क्लॉकवाईज मायनस, अँटी क्लॉकवाईज प्लस. बघा नेक्स्ट RD म्हणजे 17, इथं 17 करून घेतो मी, 17 इंटू हे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज होते म्हणून प्लस 70 इंटू, आता एवढं डिस्टन्स तर माहीत नाही म्हणून x मायनस एवढं डिस्टन्स 1 + 1 मायनस करायचं, ते आन्सर आलं तुमचं 2.59 मीटर. थँक्यू फॉर वॉचिंग.